नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता इथे आपण अर्धा किलो गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे, असे तोडून घेतलेले आहेत ते, आणि त्याचे जे बारीक बारीक काप केलेले ते आता आपण 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकणार आहोत। अशा सोडून व्यवस्थित आपण त्या धुवून टाकायच्या आहेत, कारण त्याच्यातून थोडंसं पाणी घाण निघत असतं, त्याच्यामुळे त्या धुवून टाकायच्या आपल्याला 2-3 वेळा। आता इथे गॅसवरती मी शेंगा टाकलेल्या आहेत पातेल्यामध्ये, आणि त्यात आपल्याला पाणी टाकायचे शिजण्यासाठी। शेंगांपर्यंत पाणी येईल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे, आणि आपल्याला आता त्या शिजू द्यायच्या। आता इथे पाणी उकळलेलं आहे। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊ, आणि थोडा वेळ आपल्याला त्या शिजू द्यायच्या आहे। थोड्या नरम झाल्या की मग गॅस बंद करायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, मस्त आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत, नरम झालेल्या आहेत त्या, कारण शेंगा आधी शिजवून घेतल्या तर चांगल्या असतात। आता इथे आपण ह्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता इथे आपण बारीक बारीक लसणाचे काप करून घेतलेले आहे, जिरं घेतलेलं आहे, थोडासा हिंग घेतलेला आहे, तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, आणि धना पावडर घेतलेली आहे। तसेच इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडं, आणि जिरं टाकलेलं आहे। जिरं तळतळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं, लसणाचे काप जे केलेले आहेत ना ते टाकून द्यायचे आपल्याला त्याच्यात। ते पण आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचे आहे। त्यानंतर आपण थोडंसं हिंग टाकून घेऊ त्याच्यामध्ये। त्यानंतर आपल्याला धना पावडर टाकायची आहे त्यात। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून देऊ आपण, आणि तिखट टाकायचे आहे। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया पहिल्यांदा। मी कमी तेल टाकलेले आहे, तुम्ही जास्त तेल वापरत असाल तर जास्त तेल तुम्ही टाकू शकता। आता जे आपले शेंगा शिजलेले आहेत त्या त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। आता तुम्हाला जर जास्त रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही त्यात जास्त पाणी टाका, जर थोडीशीच ओलसर हवी असेल तर कमी पाणी टाका, कोरडी हवी असेल तर पाणी टाकू नका, आणि चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। आता ह्या भाजीला फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, पण पाणी टाकल्यानंतर त्याला उकळू द्यायचं आहे, म्हणजे जी भाजी आहे ती खूप छान लागते थोडा वेळ उकळू दिल्यानंतर। आणि त्यानंतर आपल्याला थोडे अर्धवट झाकण ठेवायचे आहे। आता इकडच्या साईडला आपण काय करू, शेंगदाणे जे आहेत ते आपण भाजून घेऊया। शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे, म्हणजे आपले जे शेंगदाणे आहेत ते छान भाजले जातात। आता आपण याचे वरचे साल काढून घेऊया शेंगदाण्याचे, आणि मिक्सरला फिरवून घेऊया। आता इथे मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहे, पण मी एकदम बारीक पेस्ट त्याची तयार केलेली आहे। आता बारीक पेस्ट तयार केलेली असल्या कारणाने मी काय केलेले आहे, डिशमध्ये ना थोडासा भाजीचा रस्सा घेतलेला आहे, आणि त्यात ते शेंगदाण्याचं जे कूट आहे ते त्यात टाकलेलं आहे, आणि त्याच्यातच कमी याच्यामध्ये आधी मी मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचे रस्स्यामध्ये गोडे गोडे राहणार नाही भाजीमध्ये। ही एक टिप आपण वापरू शकतो, कारण आपण थोड्याशा याच्यामध्ये डिशमध्ये
रस्सा घेऊन भाजीचा त्याच्यामध्ये असं हे बारीक करून घेतलेलं अधिक चांगलं राहतं. किंवा आपण मिक्सरमध्ये ओला हे पण करत असतो, शेंगदाण्याचं कूट करत असतो, बारीक असं ओलसर करत असतो. पण मी ते तसं केलेलं नाही, कोरडं केलेलं आहे. म्हणून मी रस्स्यामध्ये असं हे मऊ करून घेत आहे त्याला, म्हणजे ते गोडे गोडे रस्स्यामध्ये राहणार नाही. जर आपण जाडसर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरला जाडसुद्धा शेंगदाणे करू शकता. असे जाडसर केले तरी चालतील, पण आम्हाला बारीकच आवडतं त्याच्यामुळे मी बारीकच केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आणि मग हे मिक्सरमध्ये आपण बारीक केल्यानंतर याच्यामध्ये असे डिशमध्ये मिक्स करून घ्यायचे रस्स्यामध्ये आणि नंतर हे भाजीमध्ये ते टाकून द्यायचे आहे आपल्याला. आणि भाजी आपल्याला पुन्हा अशी हलवून घ्यायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला ती उकडू द्यायची आहे. कूट टाकल्यानंतर जास्त वेळ नाही उकडली तरी चालते. अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.